तापमानात होत असलेली वाढ आणि त्यामुळे होणारे परिणाम रोखण्यासाठी जे आहे ते वन विभाग आणि शासनानं वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत। MRGS अंतर्गत शेतकऱ्यांच्या हातालाही काम मिळावं आणि वृक्षारोपण व्हावं या अनुषंगानं महात्मा गांधी मिशन अंतर्गत एक योजना आहे, ती म्हणजे हे रोप वाटिका संगोपन म्हणजे रोप तयार करण्याची खरी म्हणजे ही योजना आहे। साधारणतः मी आता नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील दाभड या परिसरामध्ये आहे। अशाच एका शेतकऱ्याला 1 लाख रोप बनवण्याची जी आहे ते कंत्राट देण्यात आलं होतं। साधारणतः 9 महिन्याचा कालावधी यासाठी लागतो। या शेतकऱ्यानं 9 महिने जे आहे ते रोजगार हमीच्या अंतर्गत काही मजुराच्या सहाय्यानं ही सगळी रोपं अत्यंत सुंदर पद्धतीनं फुलवली होती। 1 लाख रोपं ही जी लागणार होती आणि यामुळं वेगवेगळ्या भागामध्ये सगळी पर्यावरणाचा याचा महत्वाचा फायदा होणार होता। पण ही सगळी रोपं जी आहेत ते का पडली त्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत। काय आणि तुम्हाला हा तरी कार्ड दिला होता, काय सांगाल, कुठल्या योजनेअंतर्गत आहे हा? हे तुमच्या माझं नाव सुधाकर नरसिंग सूर्यवंशी, मी दाभडचा रहिवासी। बरं, ही कुठली योजना आहे आणि किती रोपात तुम्हाला तयार करण्याची ऑर्डर मिळाली? ही वन विभागाची नर्सरी आहे आणि ही 1 लाख रोपं तयार करण्यासाठी मला त्याचं मिळालं होतं। अर्धापूर वन विभाग? हां, नाही, नांदेड वन विभागा अंतर्गत मी ते 1 लाख रोपं तयार केली होती। पण याचा कार्यकाळ आज संपून 6 महिने होऊन गेले, तर म्हणून ह्या झाडाची दशा अशी आहे। किती दिवस हे 9 महिन्यासाठी तुम्हाला कंत्राट देण्यात आलं होतं? कशा पद्धतीचा याच्यासाठी किती खर्च येणार होता? साधारण किती रुपयाचं हे टेंडर आहे? हे 17 लाख रुपयाचं टेंडर आहे। 17 लाख रुपयाची मंजुरी आहे याची आणि जवळपास 12 लाख रुपये समजा मजुराच्या हातानं मजुरीमध्ये मिळल्या जातात। अकुशलसाठी किती इथं रोजगार काम करत होते साधारणतः 9 महिने? साधारणतः इथं जवळपास 15 ते 20 रोजगार हमेशा काम करीत गेले। हो, त्यांचं तरी जे रोजगार हमी किंवा रोज आहे तो मिळाला का त्यांना मजुरी? काही मिळाली, काही मास्टर 0 करण्यात आले तिथं ऑफिसमधून। काही मिळाले, काही आता आखरीचे जे होते ते काय मिळालेत की नाही की ते रोजदाराच्या खात्यावर जातात ते काय मी विचारलं नाही। तुमचं जे काही कुशलचं बिल आहे हे सगळं तयार करण्यासाठी तुम्हाला त्यांनी मदत केली होती का तुम्हाला हे स्वतंत्र विकत आणावं लागत होतं? नाही, हे मी स्वतः विकत आणलेलं आहे। काय काय विकत आणले? हे जे बॅग हातात भरायच्या पन्न्या, कॅरी बॅग, माती, झाडाला पाणी देण्यासाठी पाईप, शॉवर, हे सगळं आपण स्वतःच केलेलं आहे। तसं किती लागला खर्च? कोणती वस्तू किती आणली होती जरा सविस्तर सांगा। ही पन्नी 5-5.5 क्विंटल पन्नी लागली होती मला। तर ती 16,000 रुपये क्विंटल प्रमाणे मी पन्नी आणली आणि माती जवळपास 10 एक हायवा लागल्या, ती 12 ते 15 हजार रुपयाप्रमाणे ते 12-15 मातीच्या काळ्या मातीचे लागले। हे तुमची जे काही शेती आहे त्याच्यासाठी काही खर्च आहे का, द्यावा लागतो का त्यांना? त्यांना नाही, या शेतीच्या साठी खर्च भाडं मिळते ते? भाडं नाही मिळालं मला। आणखी किती भाडं असते? भाडं मिळते म्हणा, पण ते एस्टिमेट प्रमाणे त्याच्यावर 1 लाखासाठी मला वाटते 52-53 रुपयाचं एस्टिमेट आहे त्याचं। ते काय आणखी मला मिळालेलं नाही। कुशलसाठी किती एकूण तुम्हाला किती आतापर्यंत पैसे आले रोजगार हमी अंतर्गत सांगता येतील का? किती थकलंय तुमचं सगळं? जवळपास 3 लाख रुपये म्हणजे या रोजगार हमी मधले वापस गेले मजुराचे। जवळपास 12 मधले 3 गेले तर 9 लाख रुपयाचा समजा मी हे वापर केला। काही मजुराचे समजा भेटले नाही, कार्यकाळ लवकर संपला। 12 लाखाचं काम झालं, 9 लाख मिळाले? 9 लाख समजा मिळाले। कुशलचं बिल जे 4-5 लाख रुपये, 17 लाख म्हणताय तुम्ही, ते सुद्धा 4-4.5 लाख रुपये कुशलचं तर आम्हाला काहीच मिळत नाही साहेब। का मिळत नाही? कुशलचं ते अधिकाऱ्याला माहित, शेतकऱ्याला काही देतच नाही ते। तुम्ही गेला होतात का? हे का वाळून का गेली? तुम्ही का म्हणजे सांगितलं का नाही तिकडे? मी जवळपास 2 अर्ज केले साहेब, 2 अर्ज। व आता तुमच्या नर्सरीचा कार्यकाळ संपला, एक तर रोपं इथले घेऊन जा, नाही तर याची पर्यायी व्यवस्था तुम्ही काय करायचे करा, असं म्हणून मी 2 वेळेस अर्ज केले, ते आहेत अर्ज। लाखो झाडं तुम्ही कळवल्यानंतर सुद्धा घेऊन गेले नाहीत, तयार झाले नाही, आतापर्यंत इथंच आहेत साहेब। कधी कळवलंय तुम्ही साधारण? हे जवळपास 3 महिने होत आलं कळवून। 2 महिने वाट पाहिली
जवळपास 1 महिनाभर त्याची शेवाई केली मी झाडाची. व ह्या झाडं आता आपण एवढे लहानाचे मोठे केले, खूपच सुंदर दिसू लागले. मी लहान व्यवस्था केली. त्याच्यानंतर होईना गेल्याच्या नंतर आता ऊनही तापत यायले, उन्हामध्ये पाणी दररोज द्यावं लागते. तर ते देणं होईना गेल्याच्या नंतर मी 2 वेळेस अर्ज केला त्याला, बा हे तुमच्या ना भाऊ रोपायचं काय करायचं करा, घेऊन जा, नाही तर माझी जमीन मला खाली करून द्या. मग एक तर पीकही गेलं साहेब आणि झाडे असेच राहिले इथं. तुम्हाला बिल का मिळत नाही? काय म्हणजे काही डिमांड वगैरे होत आहेत का? बिल मिळत नाही तर डिमांड काही करीत नाहीत आणि बिल देतच नाही साहेब, ते खरं म्हणलं तर. कुशलचे बिल हे काही एकही रुपये मिळत नाही शेतकऱ्याला. ते वन विभागाकडून बिल का दिली जात नाहीत? म्हणजे तुम्ही मगाशी बोलताना पण म्हणले की काही डिमांड होतात वगैरे. डिमांड आता याच्या मास्टर काढायला सुद्धा टक्केवारी मागतात साहेब. कोण मागते? वनपाल किती टक्केवारी मागत असते साधारण? तर 4-5% द्या म्हणतात. तुम्ही दिलीत का? हो, काही दिले काही नाही दिले साहेब. हो, ते उरच ना झाले. शेतकऱ्यानं सगळी मेहनतच करावं आणि अधिकाऱ्यानं सगळं खाऊनच जावं असं होऊन गेलं साहेब या कामामध्ये. किती पैसे दिले तुम्ही आतापर्यंत साधारण? त्याला दिले असतील एक 10-15 हजार रुपये गेले असतील. वरिष्ठ म्हणजे अधिकाऱ्यांना हे तुम्ही बोललात? म्हणजे आज काही उद्या काही असे सगळी झाडं जळत अडचण असतात. येऊ लागली, अडचणीप्रमाणे अडचण येऊ लागली की बा साहेब देतो घेतो म्हणून काहीतरी करून आता आपण केलंयच. तर मग आता कसं तरी करून आता मजुराचे पैसे, रोज येऊन इथं बसायचे आणि आम्ही तिथं मास्टर काढायला जाऊन बसायचं. तिथं 2-2 वाजेस्तोवर मास्टर निघत नसतं, 2-2 वाजेपर्यंत. आज काय हीच अडचण तीच अडचण, साईटच चालना झाली, निघत ना झाले. रोजगार सेवकाचे इथून मला फोन, मास्टर निघालं काय, हाजऱ्या घेऊ द्या लेबरच्या, ते सुद्धा अडचणी भरपूर येऊ लागल्या. तुम्ही पुढं काही योजना आहे याची, पुन्हा हे मोठं करावं किंवा हो, आहे ना. याची योजना आहे. दुसरी? याचं रिव्हिजन करावं लागते आणि हे छोट्या पणीतलं मोठ्या पणीत टाकून याचं करायचं असते. तुम्हाला दिलं नाही का? त्याच्यासाठी मी ते प्रस्ताव दिला होता, पण आता आर्थिक अडचणीमुळे मला याच्यातच काही उरलं नाही साहेब. मग त्या मंजुरीसाठी मी थोडे काही पैसे लागू लागले. पुढे मागितले? आता ऑफिसमध्ये समजा चलत राहते, नांदेडच्या ऑफिसमध्ये? नांदेडच्या ऑफिसमध्ये पैसे लागू लागले. त्याच्यामुळे मग म्हणलं बाबा माझ्यानं होईना आणि मी करणार बी, म्हणलं तुमचे तुम्ही रोपं घेऊन. किती पैसे मागितले होते? मागे लागले बखड. आता त्याची डिमांड बखड राहतात 70-80 लाख हजारापर्यंत होतं. आता हे याचं एस्टिमेट खरं सांगताय तुम्ही पैसे मागितले होते? हो, खरंच आहे साहेब, खरं आहे. तुमचे पैसे दिले नाही म्हणून? बिना पैशाचं कोणत्याच मंजुऱ्या होईना झाल्या साहेब ऑफिस. कसल्या मंजुऱ्या? कोणत्या या नर्सड्याच्या कोणतीच मंजुरी भेटणार झाली. शेतकऱ्याला वाटायला याच्यामध्ये काय की म्हणून शेतकरी धावपळ करायली. तर 3-4 एका गावातून 2-3 प्रस्ताव टाकायले, तिथं कॉम्पिटिशन व्हायलंय आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये तिथं ते असा शेतकरी धुतल्या चालला. बघितलं गेलं तर म्हणजे अतिशय वाईट अशी परिस्थिती आहे. शासन लाखो रुपयांचा खर्च करत आहे की हे निसर्ग चक्र जे आहे ते अबाधित राहिलं पाहिजे, तापमानाचं प्रमाण कमी झालं पाहिजे आणि सगळ्यांना समृद्ध श्वास मिळाला पाहिजे. त्यासाठी वन विभागाच्या वतीनं वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पण असं असताना 1 लाख रोपं तयार करण्यासाठी 17 लाख रुपयांचं टेंडर तयार करण्यात आलं, खर्चही करण्यात आला 12-13 लाखाचा. आणि इतके पैसे खर्च केल्यानंतर ही सगळी रोपं जी आहेत 1 लाख पूर्ण वाळून गेलेली आहेत. ही कुठेतरी झाडं लागली असती आणि लोकांचा श्वास समृद्ध झाला असता. हा अत्यंत गंभीर असा प्रकार आहे. यावर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. जे कोणी या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी या सगळ्या प्रकाराची चौकशी केली पाहिजे. सातत्यानं वन विभागाची लोक शेतकऱ्यांना पैसे मागतात असा गंभीर आरोप आहे. त्यामुळं शासनानं या प्रकरणाकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, दाभड, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.